वंदन होणार आहे। इन्फॉर्मेशन नमो बुद्धाय जय भीम। आपण आता या ठिकाणी पुण्यामधील आंबेडकर पुतळ्यावरती आहोत आणि आपण 134व्या जयंतीनिमित्त सर्व बंधू आणि भगिनींना या ठिकाणी काही बोधिसत्व वंदना व बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी महामानव आणि त्याचबरोबर घटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे सागर आणि आपल्या सर्व भारतीयांचे एक महामेरू म्हणून असं म्हणूया अतांग सागर आहे। या ठिकाणी कोट्याच्या पटीत लोकसंख्या आहे असं दिसत आहे। आपल्याला या ठिकाणी अनेक हार फूल हे 5 मिनिटाच्या आत घातलेले हारफूल काढावे लागतात, कारण का 5 मिनिटानंतर आपल्याला बाबासाहेबांचा चेहरा सुद्धा लक्षात येत नाही। असे या ठिकाणी पुण्यामधील सर्व जे हे आहेत मंडळ आहेत, लेडीजचे मंडळ आहेत, पुरुषांचे मंडळ, लेडीज आणि पुरुषांचे मंडळ आहेत, सर्व विहार आणि आणखीन विहार येत आहेत। अशा प्रकारचे विहारांची येण्याची संख्या ही वाढत राहणार आहे। लोकसंख्या काही कमी होणार नाही। अगदी 10 वाजल्यापासून ही संख्या वाढत चाललेली आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत जय भीम जय भीम जय भीम। या ठिकाणी आमचे काही भीम सैनिक आलेले आहेत, भीम कन्या आलेले आहेत या ठिकाणी। तर काय सांगाल आजच्या 134व्या जयंतीनिमित्ताने, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने काय सांगाल? प्रथम आपलं नाव द्या, ओळख द्या आणि बोला। माझं नाव अशोक वाघे आहे आणि 134वी जयंती खूप आनंदाचे साजरी व्हावी अशी आमची भीमसैनिकांची मनोइच्छा आहे आणि प्रत्येक वर्षी असंच वंदन करायला आम्ही या ठिकाणी येत असतो आणि सहकुटुंब पाहुणे रावळे ही जयंती म्हणजे आमचा एक पूर्ण वर्षातला महत्त्वाचा सण। ताई, आपण ह्या जयंतीच्या सणाच्या निमित्ताने काय करायला पाहिजे, काय संकल्प करायला पाहिजे किंवा काय सांगाल तुम्ही? लोकांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे बाबासाहेबांचे आणि रुजवायला पाहिजे मनात लोकांच्या, प्रत्येक लोकांच्या मनात रुजले पाहिजे। आणखी बुद्धगाय आपल्या ताब्यात आली पाहिजे बौद्धांच्या। आणि मुलांना जागृत केलं पण आत्ताच्या काय रे, तू काय सांगशील? मुलांना जागृत झालं पाहिजे। तू जागृत कसं काय होशील? मी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने चालेल। कशावरून मी समजायचं तू चालतोस? संविधानाच्या शिक्षणाच्या मुद्द्याने। नाही, तू चालतोय का नाही हे मी कसं काय समजणार? कारण मी डॉक्टर बाबासाहेबांना मानतो मनापासून। ओके, व्हेरी गुड। अशा प्रकारचे आपले सैनिक तयार होणं गरजेचं आहे। ताईंचं खास कौतुक करण्यासारखं आहे की एवढं लहान बाळ घेऊन आलेले आहेत। म्हणजे खरा भीम सैनिक तयार आहे, तो सुद्धा माहीत राहतो उद्या तो चांगला बाबासाहेब आंबेडकर बनणार आहे। सर्वांना जय भीम। तुमचं नाव सांगा? माझं नाव प्रियांका हासुरे। बरं, काय सांगाल तुम्ही? सर्व संसार वगैरे इतर नोकरी करून तुम्ही कसं काय बाबासाहेबांच्या ह्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून चाललेला आचार्याने काय सांगाल? विचाराने। भंतेजी, आपण आपलं नाव सांगावं, म्हणजे नाव म्हणजे तुमचं भंतेजी म्हणून काय बोलू आहे आणि आपण या 134व्या जयंतीनिमित्त आपल्या या बौद्ध जनतेला काय संदेश द्याल? माझं नाव भंते धम्मानंद। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं बौद्ध जनतेला मी एवढाच संदेश देतो की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे, पूर्ण जगामध्ये चालू आहे, पूर्ण देशामध्ये चालू आहे आणि या आंदोलनाला मोठी धार द्यायची आहे। जसं नामांतराच्या काळात जे आंदोलन झालं त्या प्रकारचं आंदोलन किंवा त्याच्याहीपेक्षा मोठं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे। कारण आता काळाराम मंदिराचा सत्याग्रह नसून आपल्याला महाबोधी महाविहाराचं आंदोलन करायचं आहे। म्हणून या आंदोलनात तन मन झटून हे आहे पूर्णतः बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात कसं मिळेल यासाठी सर्व बाबी तपासून सर्वतोपरी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। सर्व नेत्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व उपासकांनी, सर्वांनी आपण महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आपण काय सांगाल की आता भंतेने सांगितलेलं आहे, तर या व्यतिरिक्त आपण प्रत्येक व्यक्तीनं काय करणं गरजेचं आहे? प्रत्येकाला काय त्याची काय जबाबदारी आहे?
मी भंते पैयारखेत सर्व उपासक उपासिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर आपण बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत असतो, परंतु महामानवाची जयंती आपण साजरी करत असताना त्या महामानवांनी त्यांच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलेलं आहे, जे काही कर्म केलेलं आहे, तसंच कार्य आणि कर्म त्या दिवशी आपण करून ती जयंती साजरी केली पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये शिलाला फार महत्त्व दिलेलं आहे. या 14 तारखेच्या दिवशी, त्यांच्या जयंतीच्या दिवशी विशेष करून शिलाचं आचरण आपण करण्याचं काम केलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 18 तास अभ्यास केला, तर आपण जसं जमेल तसं अभ्यास करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्या महामानवांनी त्यांच्या जीवनात जे काही कर्म केलेले आहेत, सेम तसेच कर्म त्या दिवशी आपण करावे आणि महामानवाची बोधिसत्वाची जयंती आपण साजरी करावी. आजच्या प्रसंगी एवढाच मी बौद्ध अनुयायांना या ठिकाणी संदेश देत आहे. भगवान बुद्धाच्या कृपेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म, त्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण जगाला धम्म दिला. आणि भारताला नव्हता आपल्याला, तर भारताला आपल्याला बाबासाहेबाच्यामुळे आपल्याला धम्म दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखानं जीवन जगून राहिलो. पण आज आपण बाबासाहेबांनी दिलेला धम्म आणि तो आज जो बुद्ध पाहिजे आपल्याला, तर तो बुद्धगयामध्ये आहे. आणि बुद्धगयामध्ये की ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे, तर त्यांना मुक्त करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आणि तिथे हजारो भिक्षू तिथे थांबलेले आहे आणि त्याच्यासाठी माध्यमातून त्यांनी लीन सांगितलेली आहे, तर त्यांना दान वगैरे दिलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून तो आज म्हणजे 60 दिवस झालेले आहे तर त्या आंदोलनाला, तर त्याच्या माध्यमातून आपण त्याला दान वगैरे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो अधिक चालेल ना. आणि जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत ह्या भिक्षू संघ तिथून बुद्धगयातून जाणार नाही. मी सगळ्याच्या प्रती मंगल कामना करतो. भवतु सममंगलां, भवतु सममंगलां, भवतु सममंगलां. मध्ये मंगलो आभारी आहोत. 134व्या जयंती आहे बाबासाहेबांची. तर त्या जयंतीच्या निमित्ताने बौद्ध उपासकांना त्यांनी काय केलं पाहिजे, आत्ताची जी परिस्थिती आहे ती कशी आहे आणि त्यांनी काय केलं पाहिजे. 134व्या महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं महामानवानं एवढं अपार कष्ट घेतलेलं आहे आणि 18-20 तास महामानवानं अभ्यास केलेला आहे. उपाशी राहिलेले आहेत, पावाच्या तुकड्यावर अभ्यास केलेला आहे. 4 मुलं मातीत गाडलेली, ते जे जन्मलेलं बाळ आहे त्या बाळाला सुद्धा बघितलं नाही. आणि तेव्हा कुठे हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि एवढं मोठं नाव झालेलं आहे की आज जगामध्ये बाबासाहेबांचं नाव आज जगामध्ये आहे. बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान आहे. आणि बाबासाहेबांनी एवढं आतोनात कष्ट घेतले म्हणून आम्ही सगळेजण हे वास्तव जीवन जगत असताना सगळे नाच गाणे काय चाललंय ते गोंधळ त्यांनाच कळेना झालं. बाबासाहेब असते तर बाबासाहेबांनी ह्या लोकांना काय केलं असतं आपल्या लक्षात येईल का. बाबासाहेब जर असते तर बाबासाहेबांनी यांना एकेकाला बदलून काढलं असतं. तुम्ही नाच गाणे करायचं बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेतलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. बाबासाहेबांनी धम्म दिलेला आहे, त्या धम्माप्रमाणे वर्तन करणं गरजेचं आहे. पंचशिलाचं आचरण करणं महत्त्वाचं आहे आणि ते धम्माप्रमाणे जीवन व्यतीत करणं गरजेचं आहे. इथं यांना कळे नाही, तर आवारात आले तरी नाचतायत, गाणी कुठली लावले ते त्यांना कळेना झाले. काय हे करायचं, 12 वाजले बरोबर तर वंदना घ्यायची सोडून नुसते गाणे नुसतं सेल्फी काढा, फोटो काढा, फॉरवर्ड करा इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस, याच्यामध्ये जमाना वाहत चाललेला आहे सगळा. असं न करता एकतर बाबासाहेबांनी सांगितलं शिकवा, आपण म्हणतो शिका, तर शिकवा म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी. शिकवा, संघटित आणि संघर्ष करा. संघर्ष आपल्याला आता करावाच लागणार आहे, कारण शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, शाळेचं खाजगीकरण झालेलं आहे, मनुस्मृती येऊ घातलेली आहे आणि आलेली आहे.
हे लक्षात घेतलं पाहिजे. महाबोधी विहाराबाबतीत जर प्रश्न आहे, महाबोधी विहार अजूनही आपल्या ताब्यात आलेलं नाही, त्यासाठी इथं आंदोलनं उपोषणं आणि जो काही आत्ताचा जो विशेष संरक्षण महाराष्ट्र कायदा तो 2024चा हा जर पारित केला तर ते आम्हाला बोलून पण देणार नाहीत. एवढा पण अधिकार आम्हाला ठेवलेला नाही आहे की आम्हाला आमच्या ज्या काही याचिका दाखल करायच्या असतील, आम्हाला जर सरकारच्या विरोधामध्ये काही आंदोलनं करायची असतील किंवा सरकारच्या विरोधामध्ये काही टीका टिप्पणी करायची असेल तर तो सुद्धा अधिकार काढून घेण्यात येत आहे. म्हणजे स्वातंत्र्याला 77 वर्ष झाली, बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याचा सुद्धा अमृत महोत्सव केला आपण, आणि तरी पण आपण हे बघत असताना देशातल्या शेवटच्या गावापर्यंत दळणवळणाची साधनं नाहीत, शेवटच्या गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत ज्या काही सेवा सुविधा किंवा त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवल्या जात नाहीत, किंवा शेवटच्या गावातल्या शेवटच्या मुलापर्यंत त्याला शिक्षण आणि त्या पद्धतीनं अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे दिलं जात नाही. खूप वाईट परिस्थिती आहे. तर सगळ्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेणं गरजेचं आहे, प्रबोधन करणं गरजेचं, नाच गाणं करून चालणार नाही. जय भीम. नमः. थँक्यू. बोधिसत्व वंदना ताईंचं या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे. जय भीम. जय भीम. जय भीम. बरं, आता आपण या तरुण लेडीज यांच्या संदर्भामध्ये त्यांना काय संदेश द्याल आपण, आणि आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव आहे उज्ज्वला दहिवले आणि आत्ताच्या तरुण पिढीला मी एवढं सांगेल, मुली असोत की मुलं असोत, म्हणजे त्यांनी आधी वाचून बाबासाहेबांना ओळखलं पाहिजे आधी, आणि त्याच्यानंतर कुठल्या ना चळवळीमध्ये उतरून बाकीच्या बाबासाहेबांचे जे कार्य, बाबासाहेबांचे जे ध्येय होतं, बाबासाहेबांचे जे विचार होते त्याच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांची चळवळ कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी. आणि इकडे तिकडे म्हणजे कुठल्याही ह्या त्या कर्मकांडामध्ये न भरकटता, म्हणजे फक्त एक दिवस बाबासाहेबांच्या इथे पाया पडायला येणे आणि बाकीचे दिवस इतर म्हणजे काही धर्माचे कर्मकांड ते न करता बाबासाहेबांच्या विचारांनी, कारण आपल्याला फक्त बाबासाहेबाचा आपला धम्मच हा पुढे नेऊ शकतो, बाकीचे कुठलेही आपल्याला पुढं घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला शांततेचा मार्ग जो भगवान बुद्धांनी दिला आहे आणि विचाराची क्रांती जी बाबासाहेबांनी दिली त्याच्यावरच चालूनच आपला उद्धार होऊ शकतो, बाकीच्या कुठल्याही कर्मकांडाने किंवा कुठल्या ह्याच्यानी नाही, कुठल्या उपास तापासानी नाही, तर आपल्या फक्त बाबासाहेबांच्या धम्माने आणि त्याच्यामुळेच आपला सगळा उद्धार होऊ शकतो. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला मी एवढंच सांगेन की त्यांनी विचाराची क्रांती करावी. आणि आपली एक तरुणी ती थोडक्यात आपल्याला तिचे विचार सांगेल. जय भीम. माझं नाव रश्मी. मी रश्मी कांबळे. माझी आई म्हणजे जास्त मूवमेंट्समध्ये इन्वॉल्वड असते, ती जास्त म्हणजे नाही का चळवळीमध्ये ती असते इन्वॉल्व. पण आय फील लाईक की जी यंग जनरेशन आहे, जसे माझ्या वयाचे लोक आहेत, ते जास्त इन्वॉल्व नाही आहेत आणि त्यांना जास्त इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज पण नाही आहे. तर त्यांनी जास्त स्वतःला एज्युकेट करावं आणि जास्त इन्वॉल्व व्हावं आणि बाबासाहेबांबद्दल, आंबेडकरांबद्दल, आपल्या पूर्ण मूवमेंटबद्दल जास्त माहिती घ्यावी. आपल्याला या तरुणांसाठी काय प्रोग्राम काय दिले पाहिजेत, प्रोग्राम देणं काय, आपण फक्त त्यांनी करावं असं ते करत नाहीत म्हणून तर आपल्याला ही गरज आहे. तर काय प्रोग्राम द्यावे, काय प्रोग्राम त्यांना देता येतील का, काय सांगाल? प्रोग्राम म्हणजे जसं की आज आपण इथे सगळे गॅदर झाले आहोत तसं जास्त प्रासंगिक झालं, हे जयंतीच्या निमित्त झालं. या व्यतिरिक्त माझ्या मते तरी जसं मी स्वतःला इन्वॉल्व करते, मी कॉन्स्टिट्यूशन वाचेन, त्या पद्धती म्हणजे तुम्ही जास्त जाणून घेऊ शकता. सोशल मीडिया वगैरे पासून थोडं लांब राहावं, जे ॲक्च्युली पुस्तकी ज्ञान आहे ते घ्यावं. आणि हो, म्हणजे प्रत्येकाची आपली मेथड आहे. ओके, ताईंनी खूपच आपल्याला संदेश दिलेला आहे की ते जे करतात ते तुम्ही करावं अशी त्यांची अपेक्षा आहे, की जेणेकरून बाबासाहेबांचा जो काय कारवा आहे हा आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. जय भीम. पूजा सोनोने. तर ही पूजा आहे. आता तू बाबासाहेबांची पूजा वगैरे, बुद्धांची पूजा कशी करेल आणि तू कशी करणार आहे, लोकांना काय सांगणार? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पूजा म्हणजे आपण वंदनाप्रमाणे आपण घेतो आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारचं देवीकरण आपण करत नाही. आणि मेन म्हणजे मला असं वाटतं की जसं की आपण आता अभिवादनासाठी आपण आलेलो आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत, तर तुम्ही बघू शकता तिथे खूप सारे जे हार वगैरे आहेत खूप सारे, तर पूर्ण हाराने ते झाकून गेलेले आहेत.
आणि जे अगरबत्त्या मेणबत्त्या असतात तर ते सगळं काही कचऱ्यामध्ये जातं. तर मला असं वाटतं की जे हार फुल अगरबत्ती आहे ते घेऊन न येता ज्ञानाचं जगातील कोणतंही ज्ञानाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो किंवा इतर कोणतेही महापुरुषांची महामातेंची जयंती असो तर त्यावेळेस आपण कोणतंही ज्ञानाचं पुस्तक आपण दान करायला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी गुड. पूजाताईंनी खूप मार्मिक गोष्ट सांगितलेली आहे की आपण जिथं वेस्ट मटेरियलला पैसे घालतो त्यापेक्षा आपण पुस्तक घ्यावं, पुस्तक वाचावं आणि इतरांनाही भेट द्यावं अशी त्यांनी एक फार मार्मिक गोष्ट सांगितली की ज्याच्या घरामध्ये नाही कपाट, पुस्तकांचं कपाट त्याचं घर सपाट असं एक म्हटलं जातं. त्या म्हणीचा एक चांगला या ठिकाणी सांगितलं आहे. तुझं नाव सांगा, आपलं काय आहे? माझं नाव टीना आहे. सर्वांना माझा जय भीम. आज आम्ही इथं 13 एप्रिल निमित्त रात्री 12 वाजता आम्ही इथं सगळेजण जमलेलो आहोत बाबासाहेबांसाठी. पण आता जमलेलो आहोत बाबासाहेबांच्यासाठी, पण ते लोकांनी कृती तुझ्यासारख्या तरुणींनी काय कृती करून बाबासाहेबांच्यासाठी जगायला पाहिजे? आमच्यासाठी त्यांचं खूप इन्स्पिरेशन आहे. त्यांच्यामुळं आम्हाला खूप सवलती भेटलेल्या आहेत शिक्षणासाठी, प्लस खूप सारे नाही का फॅसिलिटीज आहे जे आमच्यासाठी. मग बाबासाहेबांचं तसे वागतात का तरुण? आजच्या तरुणांचं काय चित्र आहे आज? आजचे तरुण काय असे आहेत की जे की पूर्ण शिक्षणाची त्यांना जी सवलत आहे त्यांना लोक त्याचा पूर्ण लाभ घेतात, मोठे मोठे अफसर वगैरे होतात. या ठिकाणी आपल्या दुसऱ्या तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत काय, आणि त्या समाजाकडून काय अपेक्षित आहेत? विहारामध्ये काय तुम्ही अपेक्षित कराल? विहारामध्ये कशा प्रकारची काय चालतं आणि काय पाहिजे, काय सांगू शकाल? बाबासाहेबांचं जे राहिलेलं अर्ध काम आहे ते सर्वांनी आपण तरुणांनी मिळून पूर्ण केलं पाहिजे. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली म्हणता येईल आपल्याला. बाबासाहेबांचं हे राहिलेलं काम आपण सर्वांनी पूर्ण करायचं. पण आजकालचे तरुण फक्त नावापुरते फक्त जय भीमवाले म्हणून एका दिवसापुरते जय भीमवाले, तर एका दिवसापुरतं नसून हे 365 दिवस आम्हाला हे जय भीमवाले पाहिजे. एवढंच माझी इच्छा आहे की आपण फक्त एका दिवसापुरते आजच्या दिवशी जे एक आहे ते तसं न करता आपल्या समाजासाठी जेव्हा जेव्हा आपल्या समाजाला आपली गरज आहे तेव्हा तेव्हा एक झालो पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि हेच बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप छान प्रार्थना करते की आपण सर्वांनी आपला समाज एक करावा आणि बाबासाहेबांना हे वाढदिवसाचं एक गिफ्ट द्यावं एका वर्षी तरी, एवढीच एक इच्छा आहे. तर थोडक्यात सर्वांनी एक व्हावं. एकीचे बळ याचं महत्त्व तुम्हाला कोणाला सांगायला नको. तर आपण सर्व एक व्हाल असं निश्चितच रणपिसेताईंची ह्याच्याकडून आपल्याला लक्षात येईल. स्नेहा गायकवाड. काय कितवीत आहेस? मी आता लास्ट इयर बीकॉम. लास्ट इयर बीकॉम. कुठल्या कॉलेजला आहेस? मी टीकाराम जगन्नाथ. तशीच मी NCC कॅडेट आणि 10 मीटर रायफल शूटर पण आहे. अरे वा वा, रायफल शूटर. काय तुला कुठलं बक्षीस वगैरे किंवा काय तुझं मिळालेलं आहे का? हो, आता रिसेंटलीच मी नॅशनल क्वालिफाय झाले आणि आता ह्या वर्षभरात मी इंडिया टीम माझे प्रयत्न चालू आहेत. आणि छान 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 छान. आणि मी आपल्या प्रभुता प्रेरणा विहाराची माझी सावित्रीबाई आहे. मी तिथे नाटक केलेलं आहे. म्हणजे सावित्रीबाईंचं नाटक केलेलं आहे. प्रभुता प्रेरणा आपल्या चॅनलवर सातत्याने पाहत असता आणि त्या विहाराचे आमचे हे कार्यकर्ते आहेत, त्या ताई आहेत. अगदी लहानपणापासून आम्ही त्यांना या विहाराच्या माध्यमातून संस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर आणि शार्प शूटर आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनलपर्यंत ती जाणार आहे. मग आम्हाला खात्री आहे की एक भीमाची वाघीण ही या जगामध्ये नाव कमवणार आहे. जय भीम. ओके, गो अहेड. 40 वर्षापासून आता आम्ही पाहत आहोत, आपण सगळे पाहत आहोत की ज्योत आणलेली आहे आणि ज्योतीचा हा जो संघ आहे या संघाचे प्रतिनिधी म्हणून आपलं काय नाव? माझं नाव रोहित दयानंद माने. हां, तर हा रोहित आपल्याशी हितगुज करणार आहे की ह्या ज्योतीचं महत्त्व काय आहे, ती कुठून आणलेली आहे आणि किती वर्षापासून ते आणत आहेत आणि ही ज्योत म्हणजे ज्ञानाची ज्योत असेल तर ती काय प्रकाश देते? बोला सर. हां, तर आपल्याला माहिती आहे तसं 1983 साली आमची झोपडपट्टी स्थापना झाली. त्यावेळेस आमची वस्ती म्हणजे एकदम झोपड्या आणि इतर सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा वैद्य वसाहत जनरल अरुण कुमार वैद्य वसाहत यांच्या नावावरती ती झोपडपट्टी वसली होती. आणि त्यानंतर तिथल्या काही लोकांनी मजूर कामगारांनी मिळून मग ज्योत आणणं सुरू ठेवलं आणि त्यानंतर मग आता आम्ही करतो आहे. आता लहान लहान मुलं मुली त्यांनाही सहभागी आम्ही करून घेत असतो. कारण तेच की
पुढं चालत राहावं. या असं आहे की आमचंही मंडळ आता हल्ली 2-4 वर्षापासून स्पीकर, साऊंड सिस्टीम, रथ वगैरे या गोष्टी करतोय. पण त्यामध्ये आम्ही कुठं ही परंपरा आम्ही हरवू देत नाही आहे. कारण त्या निमित्ताने का होईना एकत्र काही हितगुज होतं, काही गोष्टी घेवाणदेवाण होतात आणि एक सोशल ॲक्टिव्हिटी पण होते आणि त्यात स्त्रियांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे आम्ही हे बंद पाडू देत नाही. असं तर प्रामुख्याने तुमचा जो मुद्दा आहे तो की आपली झोपडपट्टी तिथे वसवलेली आहे. या ठिकाणी मी अनेक वेळा आलेलो आहे. ॲडव्होकेट विलास गायकवाड तुमच्या तिथूनच तयार झालेले आहेत. आपली ही जी काय वसाहत आहे ही विद्यापीठाच्या बरोबर उलट्या साईडला, पलीकडच्या साईडला आहे, बरोबर? विद्यापीठ खडकी बाजारामध्ये आहे. खडकी बाजारामधली आहे. हां, तर या ठिकाणी मग तुमच्या अडचणी काय आहेत सध्याच्या, किंवा काय तुम्ही फेस करता, काय सांगाल त्याच्या? कशा संदर्भात अडचणी विचारता तुम्ही? आहे का, लाईटच्या आहे का, अभ्यासाच्या आहे का, एकत्र यायला तुम्हाला इथं समाज मंदिर आहे का, काय सांगा? नाही, आत्ता सध्या जर बघायला गेलं तर कमीत कमी आमची झोपडपट्टी तरी पाणी, लाईट ठीक आहे असल्या कोणत्याही समस्याला फेस करत नाही. पण क्वालिटी वाईज ते खूप ढिसार आहे. म्हणजे समजा जर लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर लाईट 24 तास आहे, त्याची काय प्रॉब्लेम नाही. पण एक जर वादळ आलं किंवा एक जर पाऊस हलका जरी पडला तरी वायरी खाली येतात. ठीक आहे, वर्षानुवर्ष 15-20 कदाचित माझ्या लहानपणापासून मी कधीच नाही पाहिलं की डाम बदलले गेलेत. त्यामुळं लाईटीचा आणि विद्युत जो काय पुरवठा आहे त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आहे, सुरक्षिततेचा प्रॉब्लेम आहे. तसंच सेम पाण्याचंही आहे, दूषित पाणी. तर मग आपली जी मुलं आहेत त्या ठिकाणी, आपली सगळी मुलं, ह्या मुलांचा घरी अभ्यास होतो का त्यांना एका त्या ह्याच्यामध्ये तुम्ही अभ्यासाची काय व्यवस्था आहे, म्हणजे स्पेशल अशी व्यवस्था आहे का प्रत्येकजण आपापल्या घरी करतात अभ्यास? हां, तसं आता कसं आहे की बऱ्याच ठिकाणी बौद्ध समाजासाठी एक विहार उभारलेत आणि विहारांमध्ये मला आनंद होतो सांगायला की बऱ्यापैकी अभ्यासाचं आणि म्हणजे वाचनाचं काम होतं. आमचेही जे काही लहान मुलं मुली आहेत त्यांचा कल आत्ता सध्या वाचनाकडे आणि अभ्यासाकडे वळाला आहे, हे बघून मला छान वाटतं आहे. आता कसं आहे की आमच्याकडे समाज मंदिर किंवा विहार नाही, जो तो त्यांच्या परीने शाळेमध्ये घालतो आहे. पण जर तुम्ही बघितलं तर आमच्या इथं बऱ्यापैकी मजूर समाज आहे. ठीक आहे, पण सगळे ऑलमोस्ट सेमी इंग्लिश, मिनिमम सेमी इंग्लिश लेवलच्या शाळांमध्ये, कॉन्व्हेंटमध्ये शिकवत आहेत. आता आपण ही ज्योत आणलेली आहे, या ज्योतीचं काय सांगाल की ह्याच्या ज्योतीमुळं काय तुम्हाला आज सांगायचं आहे? ही ज्योत घेऊन येतात त्याच्यातून काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? आम्हाला आमची जी काय पुढची पिढी आहे किंवा आम्ही सुद्धा, आता आमचं तर वय आहे अजून, आम्हाला हेच सांगायचं की म्हणजे आमच्या पूर्वजांनी जसं किती वर्षापासून ज्योत आणताय? 42 वर्ष आहे. 42-43 बघा, म्हणजे 42-43 वर्षापासून ज्योत आणत असाल तर त्या ज्योतीमुळं निश्चितच फरक पडला असेल. काय फरक पडलाय? मग तेच सांगतोय की आमच्या मागच्या पिढीने जो संघर्ष केला, त्यांनी जो काय डिफिकल्टीज बघितल्या, बोलणं बघितलं, आत्ता तसं नाही आहे. तर ते काय, तर ही ज्योत आहे, ज्ञानाची ज्योत आहे, ही संघर्षाची ज्योत आहे आणि ही अशीच पुढं चालू राहावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. व्हेरी गुड. तर आपण या ज्योतीच्या संदर्भामध्ये काय लोकांना संदेश द्याल की आपल्याला, आणि आपलं नाव सांगा अगोदर? माझं नाव रोहित माने, मी पण अरुण कुमार वैद्यमध्येच राहतो, खडकी बाजारात. रोहन माने माझं. आणि या ज्योतीचं आमच्यासाठी महत्त्व आहे. हे आमचं एकतेचं प्रतीक आहे आत्ता सध्या. जयंतीच्या बहाण्याने असावं किंवा आधीपासून लोक करत आहेत आमच्या वस्तीमध्ये. आमचे काका झाले किंवा आजोबा झाले जे काही वस्तीतले, त्या आधीपासून करत आहेत. कारण एक आहे, सगळ्यांच्या एकीसाठी होतं आहे. दुसरं, ते प्रेरणास्थान आहे आत्ता सध्या. कारण की कुठंतरी एक युवा पिढीला कळतं की अरे ज्योत येते, ते अग्नी एक स्वतः प्रतीक आहे एनर्जीचं, पॉवरचं, बरोबर ना. आणि ती ज्योत आपण ज्ञानज्योती म्हणूनच मिरवतो आहे. आणि त्याच्यातून जर पोरांना अभ्यासाला किंवा पुढच्या लढ्यांसाठी किंवा आपल्या मोर्चांसाठी सगळ्या गोष्टींना प्रेरणा भेटती, म्हणून ती ज्योत आम्हाला बंद करायची नाही आहे. ती ज्योत आम्ही सातत्याने आणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या मंडळाचं सगळ्यात महत्त्वाचं, अख्ख्या खडकीत कोणी असं करत नाही, पण ही ज्योत 70 ते 80% महिलांकडून पळवली जाते. मी राजू सोपान मुंडे, बौद्ध अनुयायी आहे. आज इथं ज्योत घेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. बरं, मग ज्योत तुम्ही आणलेला आहात, या व्यतिरिक्त म्हणजे ज्योत आणतातच, पण या व्यतिरिक्त आणखीन काय काय कार्यक्रम तिथं असतात? ज्योती व्यतिरिक्त पोरांचे काही संगीतमय कार्यक्रम असतात, जेणेकरून आता थोडे वर्ष अगोदर ते कमी केलेले आहेत. कारण सध्याची परिस्थिती ही थोडी गंभीर स्वरूपाची असल्यामुळं ते कार्यक्रम बंद केले. पण वेळोवेळी हे कार्यक्रम चालत राहतील.
भीमाचा जो बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत वेळोवेळी आपण पोचवत आहोत आणि त्याच विचाराने आमचे जे लहान लहान लेकरं आहेत, जे आमच्या माता माऊली माय भावने आहेत, त्याच विचाराने पुढं चालत आहेत. ओके. तर आपलं नाव? माझं नाव राजू सोपान मुंडे. राजू सोपान मुंडे. हां, तर मुंडे साहेबांनी हे आपल्याला त्या वैद्य ती काय तुमची एरिया आहे अरुण कुमार वैद्य वसत आहे याबद्दल चांगली माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय बौद्ध. सर्वप्रथम सर्वांना महानाचा जय भीम. मी एवढंच सांगू शकते की जे आमचं अरुण कुमार वैद्य वसाहत आहे खडकीमध्ये, तिथं आम्ही गेले एक 42-43 वर्ष झालं ज्योत आणतोय. तर मी हेच म्हणन की जसं इथून पुढं आम्ही आणत आलोय, जसं आमचे आई वडील काका मावशी ते आज आम्ही करतोय पूर्ण, तर ते मी हेच म्हणन की हे कायमस्वरूपी चालू राहावं. आणि जे आज आमचे छोटे बहीण भाऊ आहेत ते इथून पुढं हे पुढं अजून चालत राहावं वर्षानुवर्षे. जे आतापर्यंत चालतंय ते पुढं कायमस्वरूपी असंच राहावं. आणि जे आमच्या बाबाचं नाव आहे ते कायमस्वरूपी असंच उंचावलं राहावं आणि उंचावलं राहणार. आपलं काय नाव साहेब? माझं नाव आप्पा पांडुरंग लांडगे आणि हा माझा मुलगा अरहंत लांडगे. आता तुम्ही अरहंत लांडगेला बाबासाहेबांसारखं बनवण्यासाठी काय प्रयत्न काय करता? तुम्ही भीमराव झाला, तुम्ही जर आपले बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर, तुम्ही जर रामजी आंबेडकर झाला तर हा काय होईल? भीमराव आंबेडकर. तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात आणि काय प्रयत्न? सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा हा जन्माला आला तेव्हा मी बौद्ध धर्मातील कमीत कमी 1000 नावांचा अभ्यास केला. 1000 नावांचा अभ्यास करून अरहंत हे नाव याच्यासाठी निवडलं. अरहंत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, उन्हामधून सावलीकडे, म्हणजे एखाद्या अपयशाकडून यशाकडे नाव ठेवताना विचारपूर्वक नाव ठेवलं. आणि हा इयत्ता पहिलीमध्ये असतानापासून बुद्धांचं चरित्र, बाबासाहेबांचं चरित्र आम्ही ह्यांच्या कानावर घालतो. शिवाजी महाराजांचं चरित्र, शिवाजी महाराजांचे पोवाडे, बाबासाहेबांची गाणी. आता कितवीत आहे तो? हा इयत्ता 4थीमध्ये आहे. आता 4थीमध्ये आहे. मग 4थीमध्ये बाबासाहेबांचा धडा आहे ना? हो आहे ना. तू धड्यातलं काय सांगशील बाबासाहेबांच्या बद्दल? त्या धड्यात काय आहे? त्या धड्यात नाव सांगा अगोदर. त्या धड्यात बाबासाहेबांनी तो धडा मला माहिती नाही आहे, पण अजून तो धडा शिकवला नाही. बरं, ओके. तर तो धडा आहे, अजून धडा त्याला शिकवलेला नाही काय? तर आपण ठीक आहे. आता म्हणजे आपण त्याला आणखीन कशा प्रकारे आणखीन याचा टीच करते, म्हणजे त्याला ट्रेनिंग द्या पुढचं? त्याला फक्त मी त्याला बाबासाहेबांच्या चळवळीसाठी अर्पण करणार आहे समाजाला. नाही, तुम्ही काय करणार ते सांगा. अर्पण करणार हे झालं, प्रत्यक्ष काय करणार? प्रत्यक्ष मी त्याला जितकं उच्च शिक्षित करता येईल माझ्या परीने. तुम्ही धडपड काय करताय ती पाहिजे मला. आता सध्याला काय धडपड करता? आता सध्याला त्याचं शिक्षण चालू आहे. आता ओके. शिक्षण तर असल्यामुळे वेगळी धडपड करताय. काय नाव काय म्हणलं तुमचं? आप्पा लांडगे. आप्पा लांडगे साहेबांनी जी काही एक एम ठेवलेला आहे आपल्या मुलाला अरहंत बनवणे, त्याचं नावसुद्धा अरहंत ठेवलेलं आहे. आणि अरहंत बनवणे हे फार अवघड काम आहे. आपल्याला चांगलं तुम्ही ते घेतलेलं आहे, तुम्ही डेफिनेट पूर्ण कराल, यशस्वी कराल अशी माझी खात्री आहे. जय भीम. आणि तुलासुद्धा जय भीम. ओके, अभ्यास चांगला करायचा. अरे वा वा, छान छान. की बाबा जयंती साजरी करायला येणार, मग हे जयंती साजरी करणे म्हणजे पाहिजे आणि आपण काय करतो? खरं तर सगळ्यांना जय भीम. माझं नाव नंदा सुनील कांबळे, मी हडपसरवरून आलेले आहे. आणि जयंती साजरी करायचं म्हणजे आत्तापर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे ती आपण आपल्या लहान मुलांना, आपली जी लहान मुलं आहे त्यांना घडवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं त्यांना आपण हे सांगितलं पाहिजे की इकडं आपण वेळ व्यस्त न करता आपण फक्त शिक्षणात लक्ष द्या. आणि ही जी पिढी आहे हिने जर शिक्षणात लक्ष दिलं तर हीच आज पुढे जाऊन मोठं काहीतरी कार्य करू शकणार आहे. शिक्षणात लक्ष देणे म्हणजे तुम्ही लोकांना काय सांगाल? कशा प्रकारचं लक्ष द्या? कशा प्रकारचं म्हणजे आज बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आहे तुम्हाला त्याचं अनुसरण करा. मुलांनी तसं करण्यासाठी त्यांना अनुकरण कसं घडवाल, त्यांच्यावरती प्रयत्न करा. आपण मुलांना विहारात पाठवलं पाहिजे. विहारात पाठवून त्यांना आता लहान लहान मुलं जर विहारात गेली तर त्यांच्यावर तसंच हे होतं ना, संस्कार होतात. आणि त्याच्यामुळं मग जय भीम. जय भीम. काय नाव सांगा?
रामचंद्र कोंडिबा भोळे. हां, काय आता 81. भोळे सरांचं वय 81 आहे, म्हणजे त्यांनी बरोबर. आमचं भाग्य आहे की तुम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. कुठं पाहिलं, कशा परिस्थितीत तुम्हाला पहिल्यांदा त्यांना पाहिल्यानंतर कसं सांगाल? आम्हाला लय छान वाटलं त्या टायमाला. पण कुठल्या ठिकाणी पाहिलं? पुण्यामध्ये कॅम्प. पुण्यामध्ये किती साल वगैरे काय आठवतं का? बन गार्डनमध्ये. बंड गार्डनमध्ये. हां, बरं. मग त्यावेळेस कुठला काय कुठला ड्रेस होता? पांढरा, निळा, हिरवा काय? बाबासाहेबांचा कोटवर होतं. कोटवर होतं ते. बरं. मग तिथं तुम्ही पाहिलं म्हणजे काय भाषण देत होते बाबासाहेब का काय करत होते? बाबासाहेबांना लोकांना सांगत होते सगळे आपल्या, नाही का, कसं राहायचं, कसं चालायचं. बरं. ते त्यांनी त्या टायमाला. बरं. बाबासाहेबांची एखादी सभा ऐकली का? नाही, तिथपर्यंत नाही गेलो. नाही केलं. बरं. आता 81 वर्ष आहे आपलं. हां, तर 81 वर्षामध्ये काय तुम्ही व्यायाम वगैरे एवढ्या वर्षाचं तुमचं जी 81 वर्ष आहे, तर त्याचं काय कशामुळे तुम्ही एवढं छान आहे इथपर्यंत आलेला आहात? मी त्यांचंच प्रयत्न, त्यांचेच बाबासाहेबांची छाया आहे, पण तुमचे स्वतःचे प्रयत्न असतील ना? काय आहे घरच्यांचे तुमचे? आम्ही असंच सभ्यपणाने राहिलो. कुठं राहता तुम्ही? आम्ही रोडच राहतो.